मित्रांनो नमस्कार. कोथिंबीरीला 1 महिना 6 दिवस पूर्ण झाले. कोथिंबीरीतलं गवत काढायचं काम चालू आहे. 15 दिवसापूर्वीच कोथिंबीरीतलं गवत काढायला सुरुवात केली. ज्या दिवशी मजूर गवत काढायला आले त्याच दिवशी पाऊस चालू झाला. तर कालपर्यंत हा पाऊस चालू होता. गवत काढायचं जे काम आहे ते थांबून गेलं आणि आज परत मजूर गवत काढायला आले. अगोदरचे जे गवत काढलेले सारे आहेत त्या साऱ्यांमध्ये आणि आज जिथं गवत काढून राहिले या साऱ्यांमध्ये खूप मोठा फरक पडला. इकडची कोथिंबीर काळोखीवरती आहे आणि जिकडे गवत काढायचं काम बाकी होतं तिकडची कोथिंबीर थोडीशी पिवळी आहे. तिची वाढ पण चांगली झाली नाही. इकडच्या कोथिंबीरची वाढही चांगली झाली. पावसामुळं काही कोथिंबीरवरती टाका पडायला लागला आहे किंवा काही ठिकाणी बसायला लागली. आणि मेथी जी होती मेथी तर पूर्ण बसून गेली, कारण एकसारखा पाऊस चालू राहिला आणि अचानक ऊन पडलं आणि वावर थोडं पोकळ होतं. तर कांदापात जी आहे ती चांगली आहे. कोथिंबीरला 1 महिना पूर्ण होऊन गेला आणि अजून 1 महिन्यात ही कोथिंबीर काढायला येणार आहे. आई जिथं कोथिंबीर उपटी ती ही कोथिंबीर गावठी आहे. म्हणजे काही गावठी धनं काढायच्या साऱ्यामध्ये फोकले होते तर ते आज काढायला आले. म्हणजे जर गावठी कोथिंबीर केली असती तर सगळी कोथिंबीर आज काढायला आली असते. आणि आज कोथिंबीरीचे भाव हे कमी झालेले आहे. म्हणजे कालपासून कोथिंबीरचं जे मार्केट आहे ते कमी झालं आहे. कारण अगोदर ज्या धनं केले होते लोकांनी किंवा कोथिंबीरी केल्या होत्या त्या आता काढायला आले. या पावसामुळे काय झालं आहे, ज्या कोथिंबीरी महिन्याच्या पुढे होऊन गेल्या होत्या त्यांना हा 15 दिवसाचा पाऊस चांगला ठरला, म्हणजे पोषक ठरला. कारण हा जो पाऊस होता मालांसाठी पोषक पाऊस आहे. म्हणजे जे माल महिन्याच्या पुढे होऊन गेले होते त्यांना हा पाऊस चांगला ठरला आहे. त्यामुळं ज्यांच्या 1 महिना अगोदर ज्या कोथिंबीर केल्या होत्या त्या 10-15 दिवस लवकर काढायला आल्या आहे. आणि हा पाऊस ठोक पाऊस किंवा मोठा पाऊस नाही झाला. त्याच्यामुळं कोथिंबीरीचं म्हणा किंवा दुसऱ्या काही माल असतील त्यांचं जास्त नुकसान नाही झालं. उलट याच्यामुळं माल पोचले गेले. आता पुढच्या 15-20 दिवसात परत जोराचा पाऊस चालू झाला किंवा चांगला पाऊस चालू झाला तर कदाचित भाज्यांचे भाव वाढतील.